कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. काकी, तू आईला शोधायचा कधी प्रयत्न नाही केला? अरे बाळा, हरवलेल्या माणसाचा शोध घ्यायचा असतो, निघून गेलेल्या नाही ना. काकी, हा? तुला कधी आमची आठवण नाही आली का ग? अरे बाळा, एक दिवस असा गेला नाही का तुमची आठवण नाही आली मला. तुमची आठवण तर रोज यायची, पण ह्या घरादाराची, प्रत्येक वस्तूची, जनावरांची, समजायची मला लई आठवण यायची. लई सुखाने संसार केला ग मी इथं. तुमची आई आणि मी दिवसभर घरातली कामं करत राहायचो, पण एवढ्या कामावून पण आमच्यात कधी वाद झाला नाही. घरातलं तर करायचो, पण रानातलं सुद्धा करायचो, आपल्या जनावरांचं सुद्धा करायचो आम्ही दोघी मिळून. जनावर किती होती? आपल्याकडं 5-6 म्हशी होत्या, 2-4 गाया होत्या, 2 बैल होती. एकदा काय झालं, भाऊजी आणि तुमचं काका एकदा बैलगाडी घेऊन गेलं ना ते तिकडे रानाक, आणि दुपारचं मी गेले जेवण घेऊन त्यांना, आणि हे मोठा पाऊस आला. आम्ही भिजून गेलो, लई गारटलो बघ. मग ते शिवाप्पा आहेत ना, त्यांच्या घरी आम्ही थांबलो. आणि तुमची आई तुम्हाला सगळ्यांना घेऊन कोपऱ्यात बसली होती घाबरून. नशीब कौलं उडाली नाहीत घराची, पण पडवीतली पत्रे उडून गेले बघ, आणि सगळी जनावरं गारटली. तुमच्या आईला असं झालं, मी पोरांना बघू का जनावरांना बघू. आम्ही जेव्हा आलो ना, तेव्हा तिच्या डोळ्याला नुसत्या पाण्याच्या धारा लागल्या होत्या. तिला वाटलं आमच्या जीवाचंच काहीतरी बरं वाईट झालं का काय. आमच्यासाठी तिनं देव पाण्यात ठेवलं होतं. लई मायाळू होती ग तुमची आई. काकी, हा? ते काकांच्या अस्थी पाण्यात सोडायला पाहिजेत ना. हा, मी डॅडींकडे जातो आणि गाडीची व्यवस्था होते का बघून येतो. कोण? जालंधर भाऊ का? वय त्यांनी नाव आणि पुण्य लई कमवलं असं ऐकलंय मी. मी बी येते, मला बी भेटायचं. चालेल, चल. त्यानिमित्तानं तुला आत्याला आणि तेजूला पण भेटतंय. हा दादा, आम्हाला पण अक्काला भेटायचंय. हा दादा, आम्ही पण येतो ना. काकीला पहिल्यांदा बघून ते जोक्काच्या चेहऱ्यावरचा आनंद बघायचा आम्हाला. आम्ही पण येतो ना. बघितलं का काकी, तिकडे जायचं म्हणलं यांना कारणच पाहिजे असतं. असू दे रे बाळा, हे बघ, बहिणीलाच बहिणीची माया येणार का नाही? हा, येऊ दे त्यांना बी. आता काय, काकीनं परवानगी दिली म्हणलं मी काय बोलणार. लय आग होते, लय जमते. अर्थ काय बर्फ इतळला काय त्याचा. एवढं भाजलंय, कसं भाजलं हो डॅडी? अरे काय सांगू तुला छत्री बाबा. अरे आम्ही आंघोळीला बसलो, नको नको ती आठवण बी नको. त्या 2 बायकांनी आमचं जिना हराम करून ठेवले. त्यात हे आमचे चिरंजीव आगीत तेल वाताय. अहो डॅडी, तिथं होतं ते वतलं मी. होतं ते वतलं म्हणे. अहो गरम पाण्यात थंड पाणी मिसळून ते वाचायचं होतं ना. एवढी बी अक्कल नाही का तुम्हाला दाढी वाढून फिरताय तिथं. डॅडी, मी काय म्हणतो, आपण तुमची पत्रिका दाखवून घेऊया. मला वाटतंय तुमचा शुक्र बिघडलेला दिसतोय. तुझ्या पत्रिकेतला राहू तो दोन्ही बिघडवून टाकेन निफालत्या काय गोष्टी बोललास तर. डॅडी, हा, चंदन उगाळून आणू का, म्हणजे तुम्हाला बरं वाटेल? ए, थोबाड बंद कर तुझं. तुला रात्रभर बाहेर थांबायला लावलं होतं ना, शिक्षा दिली होती ना, आत का आली मग? चिरंजीव गारटून आजारी पडली असते ना, खायचे वांदे झाले असते आपले. ती आत आली म्हणून नाश्ता मिळाला आपल्याला. हा बाई, बरं केलं तुम्ही आत आलात. आमच्या जेवणाचं बघता का? हो,
ठेव. येऊ कात. पुष्पा काकी ऐ छत्री बस झालं. आमचा कुर्तान पुष्पा काकी वहिनी एवढ्या वर्षात आज आठवण आली वेळ ग तुला. आठवण आली महत्वाचं. गाव सुटलं म्हणून नाते तुटत्यात वय. उलट काय नाती तर आणखीन घट्ट झाल्यात. बराबर बोलले तुम्ही. आता तुम्हीच सांगा तुम्हाला कुठल्या नात्यानं भेटू. नाही म्हणजे भाऊ या नात्यानं का याई या नात्यानं. हव्याच्या नात्यानं भेटा. तुम्ही भेटायला आलात हीच लय मोठी गोष्ट आहे. अहो डॅडी असं कसं भेटल नाही येणार. तुमचं मन लय मोठं आहे. हाच मान कायम ठेवायचा आहे आम्हाला. म्हणून तर लय मोठा डाव टाकणार आहे आम्ही लवकरच. वहिनी वहिनी अगं बोल की काहीतरी. मला सांग बरं, खरं खरं सांग काय झालंय. माझा दादा. वहिनी अगं बोल की काहीतरी, काय झालंय. माझा बाजी दादा. आत्या दादा. सावरा स्वतःला. आपल्या हातात काय असतं का. आता जन्माला आलेला माणूस कधी ना कधी जाणारच. दादा अरे का वागलास रे असा. आयुष्यभर पुन्हा तोंड पण दाखवलं नाहीस तू. एकदा तरी भेटायचं होतं. माझं तुझं काय वैर होतं सांग की. वहिनी अगं तू तर समजवायचं होतंस त्याला. वंस काय सांगणार मी तुम्हाला, सांगा बरं. आणि कुठल्या तोंडाने आम्ही गावात येणार होतो सांगा. त्यांची मस्त इच्छा होती पण आयुष्यात कधीच गावात पाऊल ठेवणार नाही असं म्हणून आम्ही गेलो होतो ना, त्यामुळं आलो ना. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.